टोल नाक्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या 60 किमी अंतराच्या घोषणेचं झालं काय? तर हिवरगाव पावसा शिंदे पळशे चाळकवाडीच्या टोल प्लाझाचा झोल आहे तरी काय? बघा सविस्तर न्यूज NMP वर. दोन प्लाझा आहेत. मग जे नितीन गडकरीजीने ते बोललेलं आहे ते त्यांनी जे ऐका ना त्यांनी जे सदनमध्ये बोललेलं आहे ते खोटं आहे का? मग अहो साहेब 60 किलोमीटरला 2 जर टोल असतील तर एकाची पावती पुढे हिवरगावला चालतील. 60 किलोमीटरच्या जर मध्ये जर 2 असतील तर 60 किलोमीटरचे आता मी जे चालकवाडीचा जे टोल नाका फाडून आलो मी 60 किलोमीटरचा जे टोल नाका फाडून आलो ते मी माझ्याकडे फास्टॅग नाही होता तो त्यांनी 270 रुपये घेतले माझे कोण. हे GR आहे तुमच्या पाशी कि पैसे डबल घ्यायचे GR आहे? दिया ना मैंने 2 सुझाव आपके स्वीकार किए. एक किसी ने कहा, मैं नाम भूल रहा हूँ, अध्यक्ष महाराज, उनने कहा आधार कार्ड के ऊपर, शायद श्रीनिवास पाटिल जी ने कहा था, आधार के कार्ड के ऊपर जिसके बाद आधार का कार्ड और वहां टोल है तो आधार का कार्ड देखकर मानकर उसको तुरंत पास इशू किया जाए. तो मैं सजेशन मान्य करता हूं जहां भी ऐसे टोल बने और वहां के स्थानिक लोगों की अड़चन होती है, आधार कार्ड को लेकर पास बना कर देंगे. दूसरा एक है कि 60 किलोमीटर के बीच में टोल नहीं आता है और कुछ जगह चालू है. मैं आज सदन को विश्वास दिलाता हूं, बहुत बार ये गलत काम हो रहा है, इलीगल है. मैं बार बार कहता हूं पर पैसे मिलते इसलिए डिपार्टमेंट हाँ करते हो. हाँ, ये इनका कितने दिन मेरे से झगड़ा किया इन्होंने, पुलिस जी ने. तो अब मैं बता रहा हूं कि इसके बाद 3 महीने के अंदर 60 किलोमीटर के अंदर एक ही टोल नाका होगा, दूसरा होगा तो वो बंद किया जाएगा. क्योंकि लोगों को जरूर है कि हमें पैसा भी चाहिए, इसका मतलब लोगों को तकलीफ नहीं देनी चाहिए. पावती काढलेली आता 45 46 किलोमीटर झालं. 47 किलोमीटर 60 किलोमीटरचं तुमचं हे आहे ना GR. 60 किलोमीटरचं GR आहे ना ते. कोण आहे मॅनेजर? बोलो. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिनांक 22 मार्च 2022 रोजी मोठी घोषणा केली होती. ती अशी की राष्ट्रीय महामार्गावर 60 किलोमीटरच्या अंतरावर एकच टोल असणार. जर दुसरा आढळला तर तो 3 महिन्याच्या आत बंद करण्यात येणार. असे टोल नाके अवैध ठरवण्यात येतील असाही निर्णय घेण्यात आला आहे. टोल नाका परिसरातून जाणारे नागरिक व कमी अंतरावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांना आधार कार्डाच्या आधारे टोल पास देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे कमी अंतरावर असणाऱ्या अशा टोल नाक्याकडून वाहनधारकाची होणारी वर्षानुवर्षाची लूट थांबणार आहे असं नितीन गडकरी यांनी घोषणा करून सांगितले होते. राज्यात बहुतांश ठिकाणी 60 किमी अंतरात 2 ते 3 टोल नाके आहेत. मग त्यातलाच एक भाग म्हणजे नाशिक पुणे महामार्गावर संगमनेरपासून नाशिककडे शिंदे पळशे टोल प्लाझा 60 किमीच्या अंतरातच आहे. संगमनेर पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा ते आळेफाटा चाळकवाडी हा देखील 60 किमीच्या आतच आहे. मग त्यांना ते नियम लागू नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नक्की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय म्हणाले आणि हिवरगाव टोल नाक्यावर काय घडतंय किंवा घडलंय? कर्मचारी कुठल्याही GR वर लोकांचे लक्ष वेधत आहे किंवा हे नितीन गडकरी यांनी केलेल्या कायद्यात किंवा त्यांच्या घोषणेत बसत नाही का? बघूया सविस्तर बातमीतून. मेरा नाम जोएब जमादार, मैं समाजवादी पार्टी का जिला अध्यक्ष हूँ अहमदनगर. मैं आले फाटे के पास में जो टोल नाका है वो टोल नाके पर मैंने चालकवाड़ी टोल नाके पर मैंने पावती फाड़ा और वहां पर मुझे फास्टैग नहीं होने की वजह से 270 रुपये लिया गया वहां पर. और 270 रुपये लेने के बाद भी अभी जब मैं वहां से निकलकर ये हिवरगांव टोल नाका जो संगमनेर तालुके में आता है ये टोल नाके पर पहुंचा हूँ और मेरा पूरा किलोमीटर हुआ है 47 किलोमीटर 47 किलोमीटर. और यहाँ पर टोल नाके वाले बोलते हैं कि आपको यहाँ पर फिर से पावती फाड़ना होंगी. मैं जब हमारे जो परिवहन मंत्री है, रास्ते मंत्री है नितिन गडकरी जी ने 22 मार्च 2022 को एक घोषणा की थी
क्या 60 किलोमीटर के अंदर जब टोल नाका रहेगा तो टोल नाका 60 किलोमीटर के अंदर आपको टोल नाका देने की जरूरत नहीं है। और एक जो गांव में टोल नाका है वो गांव के रहवासियों के लिए आधार कार्ड की सिस्टम उन्होंने शुरू की थी। तो मैंने हर टोल नाके पे अभी पूना से आते आते मैंने हर टोल नाके का ऑब्जर्वेशन किया कि आधार कार्ड का सिस्टम जो चलता है वो किसी को पता है और किसी को नहीं पता है। तो जो आधार कार्ड बताते जो उज्जतमारी करते उनको टोल नाके पर फ्री छोड़ दिया जाता है, लेकिन टोल नाके पर ऐसी कोई जगह नहीं है जहां पर ये डबल टिबल पैसा नहीं ले रहे हैं। और टोल नाका जब 60 किलोमीटर के अंदर है, जब मैं 45 किलोमीटर 47 किलोमीटर आया हूँ चलकर, तो मुझे फिर से टोल नाका क्यों लिया जा रहा है मुझसे? और ऐसा मेरा ही मसला नहीं है, पूरे वाहतूक पूरी गाड़ियों वालों का है। ये तो भी कार को तो भी कम है, पर लेकिन बेचारे जो माल वाहतूक गाड़ियां है, बड़े बड़े ट्रक है, इनको तो कितना पैसा देना पड़ रहा है। और ये सरासर पब्लिक की लूट है। जब नितिन गडकरी जी ने कहा है कि 60 किलोमीटर के अंदर टोल नाका नहीं फाड़ना पड़ेगा, फिर ये टोल नाका कैसा फाड़ रहे हैं? मैं यहाँ टोल नाके पे खड़े रहकर एक आह्वान ऐलान करना चाहता हूँ कि अगर ये टोल नाके जल्द से जल्दी 60 किलोमीटर के अंदर के बंद हुए तो हम अहमदनगर जिला समाजवादी पार्टी की तरफ से यहाँ पर रास्ता रोको आंदोलन करेंगे और बहुत बड़ा आंदोलन करेंगे। और इसका जो भी परिणाम होगा इसके जिम्मेदार ये अधिकारी लोग और ये टोल नाके वाले जिम्मेदार रहेंगे, ये बात याद रखना। अरे आपने इस मामले में यहाँ पे आने के बाद में जो टोलचे कर्मचारी बैठे एक टोल कर्मचारी बसलेले यांच्याबरोबर तुम्ही बोलणं केलं का या बाबतीत? तुम्ही ही जी पावती घेताय, तुम्हाला परिवहन मंत्र्यांनी ज्यावेळेस घोषणा केलेली आहे याला जवळपास कालावधी देखील भरपूर उलटलेला आहे, 3 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे। तुम्ही याबाबत त्यांना अशी माहिती किंवा विचारणा केली का? मैंने उनको पूछा कि भाई मैं जब 45-46 किलोमीटर आला भाटा का जब टोल नाका फाड़ कर आया हो तो मुझे यह टोल नाका देना पड़ेगा क्या? तो उनका बोलना ऐसा है कि तुम्हारे को टोल नाका देना ही पड़ेगा, वैसे तुम गाड़ी यहाँ से हला नहीं सकते। ऑन कॅमेरा त्यांना पुन्हा विचारा काय नेमकं ती पण बातमी लोकांपर्यंत गेली पाहिजे का नक्की काय? दादा थोडासा माईक त्यांच्याकडे करा। तेच म्हणतोय आम्ही, यार पण दाखवून द्या आम्हाला काय ते बरोबर आहे ना, लोकांपर्यंत गेलं पाहिजे। आम्हाला पटतंय त्याच्याबद्दल काही वाद नाहीये। या पुढे या पुढे तोच विषय आपला का नक्की काय आहे, जी आर आलेला काय आहे, जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे? मध्ये काय आहे, काय या ठिकाणी आपण करून घेण्याचा निधीच्या माध्यमातून नक्की दाखवा आम्हाला सगळं दाखवलं तर पण बरं होईल ना, आम्हाला पण समजून। इथून परत 30 किलोमीटर गेले का सिन्नर मध्ये टोल नाका आहे ना, आम्ही टोलच भाडून बांधायचं तर मग पैसे टॅक्स कशाला भरू राहिले गाडीचे? आम्हाला गाडीचं टॅक्स नाही पाहिजे ना, मग एवढे टोल भरायचे तर। आणि हे नितीन गडकरीजीचा ही त्यांचं सदन मधलं भाषण आहे, सदन मध्ये ते बोलू राहिले, सदन मध्ये बोलू राहिले तर 60 किलोमीटरच्या आतला तुम्हाला टोल नाका द्यायची गरज नाही। मैं आज सदन को विश्वास दिलाता हूँ बहुत बार ये गलत काम हो रहा, इलीगल है। मैं बार बार कहता हूँ पैसे मिलते हैं डिपार्टमेंट आकर के मांगे, इनका कितने दिन मेरे से झगड़ा किया इन्होंने इसीलिए। और अब मैं बता रहा हूँ कि इसके बाद 3 महीने के अंदर 60 किलोमीटर के अंदर एक ही टोल नाका होगा, दूसरा होगा तो वो बंद किया जाएगा। तर अशा पद्धतीने नितीनजी गडकरी यांनी घोषणा केलेली आहे, परंतु या ठिकाणी टोलचे कर्मचारी म्हणताय की आमच्याकडे जी आर आहे। नक्की तो काय जी आर आहे आज न्यूज NEPच्या माध्यमातून आपण तो जनतेसमोर दाखवणार आहे, ज्यामुळं जनतेचा देखील संभ्रम जो झालेला आहे किंवा सत्यता काय या जी आरच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर येऊनच जाईल। आधार कार्ड घेऊन लोकांना सोडून राहिले का नाही? आपली स्थानिक लोक ते कोणी सांगितलं तुम्हाला? ते आहे का तुमच्याबद्दल? स्थानिक लोकांना तसे सुट्टी गेली ते नितीन गडकरीजीने सांगितलेलं आहे, ही व्हिडिओ आहे माझ्यापाशी। त्यांनी ते पण सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे आधार कार्ड असतील ते गावातले लोक असतील त्यांना तुम्ही फ्री सोडून द्या। तुम्ही ते टोल नाक्यामध्ये हे काम चालू आहे, ते इकडले लोक आहे त्यांना तुम्ही सोडून देऊ राहिले
आणि आमच्या सारखे लोकांना 40 किलोमीटर मध्ये एवढे टोल कुठून आम्ही गाडीचे टॅक्स भरून राहिलो ना, मग टोल कुठून मारायचे एवढे अजब. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर JR देखील आता या ठिकाणी कॅबिन मध्ये उपलब्ध नाहीये, परंतु हे जे कर्मचारी आहे, अधिकारी जे आहे, त्यांचं म्हणणं आहे का JR आहे आमच्या मॅनेजरच्या कॅबिनला आहे आणि JR आता मागवला आहे त्यांनी. तर बघूया नेमका तो JR पण काय आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की यामुळे कमीत कमी टोल नाक्यावर जो ग्राहकांचा, गाडीधारकांचा, चालकांचा जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो देखील दूर होण्याचा प्रयत्न आपण आजच्या या न्यूजच्या माध्यमातून करणार आहोत. तर या ठिकाणी JR आलेला आहे, त्यांनी JR उपलब्ध केला आहे. मॅनेजर साहेबांच्या कॅबिनमधून JR या ठिकाणी आलेला आहे, दाखवण्याचा प्रयत्न करताय. नेमकं काय त्या JR मध्ये आहे ते देखील आपण न्यूज NMPच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत. अरे हे फास्टॅगचं एक मिनिट. आहे. फास्टॅग नसेल तर डबल पैसे भरा. एक मिनिट. आमचं म्हणणं ते नाही. एक मिनिट ऐका ना. एक मिनिट त्याला फ्लॅश होऊ द्या. फ्लॅश करायला आता या ठिकाणी जर बघितलं तर भारत का राजपत्र आणि या भारत का राजपत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, माईक पकडा बरोबर, पूर्ण वाचला आता. पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी जे लिहिलेलं आहे, जे JR हा दाखवत आहे, जे राजपत्र हे दाखवत आहे, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, परंतु ये और कि ऐसा यान का उपयोगता जिसे यान पर फास्टॅग. पुन्हा एकदा सांगतो, फास्टॅग. इथं काय लिहिलेलं आहे? फास्टॅग. इथं लिहिलेलं आहे फास्टॅग नहीं लगा है या यान में, अर्थातच वाहनामध्ये, और क्रियाशील फास्टॅग. पुन्हा फास्टॅगचा उल्लेख केलेला आहे. बिना फीस प्लाजा की फास्टैग लेन में प्रवेश करता है तो उसे नियम 4 के उप नियम 2 के अनुसार यान की श्रेणी के लिए लागू फीस की दुगनी रक्कम देना पडेगी. अर्थातच हा जो यांनी JR दाखवला, एक मिनिट, हा जो यांनी JR दाखवला, हा JR आज या कॅमेराच्या समोर, ऑन कॅमेऱ्याच्या समोर जो विषय चालला आहे तो आहे नितीन गडकरीजी यांनी 2022 मध्ये जी घोषणा केली होती, ती घोषणा 60 किलोमीटरची होती आणि आता ही जी गाडी थांबली आहे, हे जे अध्यक्ष महोदय आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहे, हा विषय आहे 60 किलोमीटरचा, फास्टॅगचा विषय नाही. 60 किलोमीटर मध्ये कुठलाही टोल नाका भरायचा नाही असं नितीनजी गडकरी बोललेले आहे. आणि तुम्ही जो दाखवताय, माहिती पुढे द्या, जो JR दाखवते, JR मध्ये 60 किलोमीटरचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. याचा अर्थ काहीतरी दडपण्याचा प्रयत्न करताय. दडपायचा आमचा काही संबंध नाही. तुम्ही सांगा, दडपायला काही हे नाही. बरोबर आहे, आम्ही एम्प्लॉय आहेत. एवढं गव्हर्नमेंटनं आम्हाला दिले, तेवढं तुम्हाला आम्ही दाखवतो. विचारणा काय केली आम्ही? नाही नाही, सांगतो ना तुम्हाला. ते बी सांगतो ना. तुम्ही JR दाखवताय ना. नितीन गडकरींचा विषय असा आहे, त्यांनी जे सांगितलेला विषय असा आहे की आता जे नवीन हायवे बनून राहिलेले आहेत, ते हायवेला, हे जुना हायवे बरोबर आहे की नाही, अगोदर तयार झालेला हायवे हा 2017. आता नवीन जे हायवे त्याला 60 हे केलेले असं कुठं त्यांच्या एक मिनिट सर, काय सर एक मिनिट. आता तुम्ही जे स्टेटमेंट दिलं ते असं दिलं का नितीनजी गडकरी यांनी असं सांगितलं का नवीन जे हायवे बनतात त्याला 60 किलोमीटर, परंतु त्यांच्या कुठल्याही स्टेटमेंटमध्ये असं सांगितलेलं नाहीये. तो व्हिडिओ पुन्हा चालू करू आणि TV9चा व्हिडिओ आहे आणि सांगायचं जुने टोल होते, टोल नाही भरपूर आहे. आपल्या रोडवर किती आहेत? 3 आहेत, बरोबर आहे की नाही. चाळकवाडी, नंतर हा तुमचा बोला आणि पुढचा तो हे ते तुमचा बोला, तुमचा बोला. तुम्ही बोला. आता तुम्हाला हे जो JR त्यांनी दाखवला तो JR तुम्हाला मान्य आहे का? त्या JR मध्ये तुमची जी आत्ताची जी अडवणूक पिळवणूक झाली ती याच्यामधून कुठं सुटका होती का असं तुम्हाला वाटतं? ये जो टोल नाके वाले, ये जो JR बता रहे, ये JR कौन सा बता रहे कि जिसके पास फास्टैग नहीं है उसको डबल पैसा देना पड़ेगा. जब पैसे की बात आ रही तो ये टोल नाके वाले को ध्यान है
कि यहाँ डबल पैसा लगेगा, लेकिन ये जीआर ध्यान नहीं उनको कि नितिन गडकरी जी ने जो बोला है कि 60 किलोमीटर के अंदर तुम्हारे को टोल नहीं भरना पड़ेगा, वो जीआर इनके पास में नहीं है। मैं तमाम महाराष्ट्र वासियों को और ऑल इंडिया के लोगों को बोलूंगा कि जहां भी 60 किलोमीटर के अंदर टोल नाके, वह टोल नाका भरो मत, टोल नाका वहां पर भरो मत, टोल नाके पर रास्ता रोको कर दो और ये टोल नाके वालों को यहाँ पर से जाने मत दो और पुलिस को बुलाओ कि ये टोल नाके का हमारे को जीआर बताओ, जब हमसे गाड़ी हलाएंगे। और ये गाड़ी शाम तक, आज रात, अभी रात के 12 बजे, ये सुबह तक यही रहेंगी जब तक ये लोग जीआर नहीं लाते, जब तक हम यहाँ पे बैठेंगे और यहाँ पर हमारा आंदोलन चालू रहेगा। आता तर तुम्ही या क्षणाला या ठिकाणी आंदोलन सुरू करताय असं तुम्ही आव्हान करताय। तुम्हाला पुन्हा प्रश्न करतो की जो तुम्हाला राजपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला त्या राजपत्राला तुम्ही काय मानता? मी इथं खाली बसून बोलतो तुम्हाला, हे टोल नाके वालोनी जे अडवलेलं आहे, पैशाची लूट करून राहिले, आम्ही टॅक्स भरू राहिलो, आम्ही काय गाड्यांचे टॅक्स भरू राहिलो आणि हे लोक आम्हाला 60 किलोमीटर 45 किलोमीटर ते 45 किलोमीटर त्याच्या अंतरावरच आम्हाला डबल पैसे मागू राहिले। आम्ही तिथं फास्टॅग नाही होता आमच्यापाशी, तो यांनी आमच्याकडून डबल टोल वसूल केला, डबल 270 रुपये घेतले यांनी आमच्याकडून 270 रुपये घेतले। आणि आता आम्ही जीआर मागू राहिलो, तर आम्हाला जीआर द्यायला हे लोक तयार नाही। जोपर्यंत हे जीआर दाखवत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आणि आमचे पूर्ण जिल्ह्यामधले लोक इथं येणार म्हणजे येणार इथं। एकंदरीतच या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांना जो 60 किलोमीटरचा जीआर किंवा 60 किलोमीटर संदर्भात जी काही माहिती विचारली ती टोल नाक्यावाल्यांनी पूर्ण दडपण्याचा प्रयत्न केला। जो काही त्यांनी राजपत्र, जो जीआर त्यांनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, तो जीआर त्यांनी साफ खोटा जीआर दिलेला आहे आणि त्या जीआर मध्ये असा कुठलाही उल्लेख त्यांनी केलेला नाहीये। कारण जो जीआर त्यांनी या ठिकाणी दाखवला तो जीआर हा फक्त फास्टॅग विषयी त्याच्यामध्ये माहिती लिहिलेली होती। या ठिकाणी अशी कुठलीही माहिती 60 किलोमीटरच्या अंतराची या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये किंवा यांच्याकडे उपलब्ध नाहीये। व्हिडिओ ज्यावेळेस आपण सुरू केलेला होता त्यावेळी यांनी असं सांगितलं का आम्ही तुम्हाला जीआर दाखवतो, 60 किलोमीटरच्या अंतराचा आमच्याकडे जीआर आहे, परंतु त्या जीआर आणायलाही त्यांनी तब्बल अर्धा तास लावला। अर्ध्या तासानंतर तो जीआर आला, परंतु तो जीआर 60 किलोमीटरचा कुठलाही असा दिशा त्याची दर्शवत नाही किंवा त्यात कुठे अशी 1-2 शब्द कुठे 60 किलोमीटरचे लिहिलेले नाही, असा कुठलाही त्यांनी उल्लेख केलेला नाही। आणि जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर 60 किलोमीटरवरती 60 किलोमीटरचा जो नितीन गडकरीने केलेली घोषणा, ही घोषणा फक्त घोषणा होती असं या ठिकाणी टोल नाक्यावाल्यांचा एकंदरीत समज होतोय। आणि त्या समजामुळे नागरिकांची या ठिकाणी कितीतरी कोटी रुपयाच्या आर्थिक व्यवहाराची फसवणूक या ठिकाणी आपण बघू शकता न्यूज NMPच्या माध्यमातून। हा बरोबर, हा 150 किलोमीटर हा। तर त्या आमचे 2 प्लाझा आहेत। मग जे नितीन गडकरीजीने ते बोललेलं आहे ते त्यांनी जे ऐका ना त्यांनी जे सदनमध्ये बोललेलं आहे ते खोटं आहे का? मग अहो साहेब, 60 किलोमीटरला 2 जर टोल असतील तर एकाची पावती पुढे चालते किंवा गावला चालतील। 60 किलोमीटरच्या जर प्रोजेक्टमध्ये जर 2 असतील तुम्ही तो 60 किलोमीटरचे आता मी जे चालकवाडीचा जे टोल नाका फाडून आलो, मी 60 किलोमीटरचा जे टोल नाका फाडून आलो ते मी माझ्याकडे फास्टॅग नाही होता, तो त्यांनी 270 रुपये घेतले माझेकडून। हे जीआर आहे तुमच्यापाशी की पैसे डबल घ्यायचे जीआर आहे तुमच्यापाशी, पण 60 किलोमीटरच्या अंतरावर पैसे नाही घ्यायचे ते जीआर नाही तुमच्यापाशी। मग आम्ही काय करायचं त्याचा? मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही ऐकून घेताय का? तुम्हाला सांगतोय की 60 किलोमीटर जर रोड बनवलेला असेल त्याच्यामध्ये जर 2 प्रोजेक्ट येत असतील
समजा आपला राजूर मुळशी होता टोल, हा आणि तो जर त्याच्यात जर राजगुरुची पोहोची मुळशीला चालेल, मुळशीची पोहोची राजगुरू चालेल, तर ते असं टोल बंद झाले. त्याला म्हणतात 60 किलोमीटरच्या आतमध्ये 2 टोल. तसं आम्हाला जीआर दाखवून द्या ना साहेब. ऐका ना, आम्हाला तसं जीआर दाखवून द्या, आम्ही इथून निघून जातो. नाही ना तुम्ही कुठल्या घरात हा असं सांगा, नितीन काय नाव आहे गडकरींनी तुमचं? सांगा बरं. घोषणा केलेली माझं नाव जोहेब जमादार आहे. मी समाजवादी पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे पूर्ण नगर जिल्ह्याचा. नाही, तुम्ही कुठला न्यूज करताय तुम्ही? कुठल्या याचं तुम्ही करताय? हा कुठला पेपर तुमचं? कुठलं हे आहे? अरे मी समाजवादी पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. हा, मला ते विचारणा करायची आहे ना. असं काही वाटत असेल तर तुम्ही आरटीआय मध्ये आम्ही तुम्हाला सगळं उत्तर देऊ. चालन, करू आम्ही ते पण. द्यायची गरज चालेल चालेल. हा गाडी आणलेली आरटीआयची आम्हाला काहीच गरज नाहीये. हा? ते करू ना आम्ही. ते तर आंदोलन पण करावं लागणार आहे ना आम्हाला. दिवसभर गाडी आमची उभी इथं. जे बोलताय, तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता माहिती ऑफिसला या. तुम्ही काय अधिकारी नाही आम्हाला बोलायला. हा? बोलत राहा. काय तुम्हाला मी बाहेर देतो. उद्या माझ्या मागे नितीन गडकरींची घोषणा तुम्हाला मान्य आहे का नाही? नितीन गडकरीजीची घोषणा मान्य आहे का आपल्याला सर? मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही सकाळी ऑफिसला या. तुम्ही तुम्ही सामाजिक कार्य करताना मी हा. तुम्हाला मीडिया पुढे उत्तर द्यायला बांधलेली आहे. हो तुम्ही करून घ्या. हा? पण हा. तुम्ही तिथं येऊन तुम्ही हे नाही ते नाही, मी उत्तर द्यायला तयार आहे ना मीडिया. तुम्ही एबीपी माझा घेऊन या, ऐकेन घेऊन या. चालेल चालेल. उद्या मग तसंच करतो. हा? उद्या तसंच करतोय साहेब. नाव विचारू हा, द्या. हा, तसंच ओके करा. ओके ओके. पण तुमचं नाव काय साहेब? हा, माझं नाव आहे शरद भोर म्हणून, मॅनेजर आहे मी. चालेल चालेल. ओके ओके. हा. पण तुम्ही तिथं हे सांगताय की हा नवीन एवढा टोल चालतोय, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते, माहिती नाही आणि तुम्ही तिथं गोंधळ घालू राहिला एवढ्या मोठ्या आवाजामध्ये. चालन चालन चालन. ओके 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 ओके. द्या तिथं आमच्या माणसाला फोन. हा हा ओके. चला. काय बोलले आता तुमच्याशी ते माहित झालं पुढं. त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही उद्या सकाळी आमच्यापाशी या, पूर्ण न्यूजवाले चॅनलवाले घेऊन या, आम्ही तुम्हाला सगळे जीआर दाखवून देतो. तो उद्या परत आम्ही सकाळी येऊ, जीआर घेऊन येऊ, पूर्ण आमची टीम येऊन इथं आम्ही आंदोलन करणार. आम्हाला जीआर नाही भेटलं तर ओके. चला. एकंदरीत जर आपण बघितलं, माहिती आहे पुढे या ठिकाणी जर आपण बघितलं, काय नाही दादा तुमचं? माझं नाव भास्कर माळी. भास्कर माळी. पत्रकार शूटिंग काढताय म्हणून तुम्ही पत्रकाराची शूटिंग काढताय. पत्रकार कारण काय? शूटिंग करताय म्हणून आम्ही तुमचे फोटो नाही घेतलेले. मला मॅनेजरला सांगितलं त्यांचा फोटो घ्या, व्हिडिओ नाही घेतला. पुन्हा एकदा च्या माध्यमातून बघू शकता आता या ठिकाणी नक्की उद्या काय होतंय हे बघण्याची भूमिका आपण बघू.